मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाचे 2 निर्णय आहेत, जे की 13 ऑक्टोबर 2025 आणि 15 ऑक्टोबर 2025. तर या शासन निर्णयामध्ये शासनानं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यातील जे विविध जिल्हे आहेत, ज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर यामध्ये जे काही बाधित झालेले शेतकरी आहे, त्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी ज्या बाधितांना मदत केली जाणार आहे, तर ती मदत किती आहे आणि यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, या तर या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर बघा, हा शासन निर्णय आहे 13 ऑक्टोबर 2025चा. त्यामध्ये शासनानं काय निर्णय घेतलेला आहे तर बघा, जून 2025 ते जुलै 2025 या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यांमुळे शेतपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण किती तर 9,71,01,000 इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे. तर बघा, त्यांनी यामध्ये काय म्हटलेलं आहे तर 24/1/2023 अन्वये सूचित केलेल्या डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वितरित केला जाणार आहे. तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि निधी कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे बघा. तर यामध्ये बघा, एक पुणे आहे, याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, जालना अशा एकूण 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर त्या प्रत्येक जिल्ह्याला एकूण निधी सुद्धा किती दिलेला आहे इथं दिलेला आहे. तर एकूण एकूण किती एकूण 6 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा, हा शासन निर्णय आहे 15 ऑक्टोबर 2025. आता यामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर बघा, ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये राज्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 480,50,37,000 इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेला आहे. तर एवढा निधी जो आहे हा शासनानं वितरित करण्यास मंजुरी दिलेला आहे. तर बघा, ते इथे सुद्धा सेम तसंच दिलं जाणार आहे. डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या ज्या खात्यामध्ये आहे तो हा निधी जमा केला जाणार आहे. तर आता बघूया आपण या निर्णयानुसार कोणकोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा, 15 ऑक्टोबर 2025चे जे विवरणपत्र आहे त्यामध्ये बघा, अमरावती विभागामधील अकोला आहे, बुलढाणा आहे आणि वाशिम या 3 जिल्हे आहेत, यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्यासाठी किती निधी आहे तर बघा, छत्रपती संभाजीनगर या विभागामधील जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी सुद्धा हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर एकूण अशा पद्धतीने 5 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्यासाठी किती निधी वितरित करण्यात आलेला आहे तर बघा, एकूण निधी किती वितरित करण्यात आलेला आहे तर तो 480,50,37,000 एवढा जो निधी आहे तो ह्या 5 जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, दोन्ही हे शासन निर्णय आहेत, जे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे. तिथून तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता.